कृषी माणिकराव कोकाटेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शासन भिकारी असं वक्तव्य कोकाटेंनी केलंय। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असं वक्तव्य कोकाटेंनी केलंय। वादग्रस्त वक्तव्य करणारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा तंबी दिली। कोकाटेंचं शासन भिकारी हे वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत फडणवीसांनी कान टोचले। कृषी मंत्र्यांच्या राज्याला भिकारी म्हणण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केलाय। राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। खासदार संजय राऊत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। कोकाटेंनी कहर केलाय की शेती खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे, त्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळात रमी खेळत बसतात। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी संजय राऊतांनी केली। माणिकराव कोकाटेंवर जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली। कोकाटे रमी नव्हते तर बुद्धिबळ खेळत होते असा टोला आव्हाडांनी लगावला। तसंच माणिकराव हुशार माणूस असल्याचंही आव्हाड म्हणाले। आर पाटलांनी डान्स बार बंद केले होते आणि माणिकराव कोकाटेंनी विधान भवनात जुगार खेळून दाखवला। एकाच पक्षातला हा मोठा विरोधाभास असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना इशारा दिलाय। कोकाटेंनी चुका करू नयेत अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा जरांगेंनी दिला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलंय। गळ्यात पत्त्याची माळ घालत राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। आंबेडकर संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर चाबूक मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी माणिकराव कोकाटेंच्या फोटोला चपलांचा हार घालत कोकाटेंच्या फोटोला चाबूक मारण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शरद पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला। देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलं। जनसुरक्षा हे विधेयक जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सरकारच्या सुरक्षेसाठी आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। जनसुरक्षा विधेयकाला आपला विरोध असल्याचंही पटोले म्हणाले। जनसुरक्षा विधेयक हे संविधान विरोधी नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। याचा कोणीही दुरुपयोग करू शकत नाही असंही फडणवीसांनी म्हटलं। संभाजी ब्रिगेडनं मुंबईत मंत्रालयात घुसून आंदोलन केले। जनसुरक्षा विधेयकावरून संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतली। या विधेयकाचा विरोध करण्यासाठी मंत्रालयात हे आंदोलन करण्यात आले। कांजूरमध्ये शेअर रिक्षा दरवाढीवरून शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा वाद पाहायला मिळाला। कांजूर स्टेशन ते कांजूर गावापर्यंत रिक्षाचं भाडं वाढवण्यावरून मतभेद निर्माण झाले। भाडेवाढ झाली पाहिजे असं म्हणत माजी नगरसेविका सुवर्ण करंजे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे। सफाई कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानं संप मागे घेण्यात आलाय। सफाई कर्मचाऱ्यांचं एकही पद कमी केलं जाणार नाही, तर कंत्राटी कामगारांना कायम केलं जाणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा 949 कोटींचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचा मुद्दा खासदार नरेश म्हस्केंनी संसदेत मांडला। रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याचं म्हस्के म्हणाले। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे बोर्डानं याकडे लक्ष देण्याची विनंती म्हस्केंनी संसदेत केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मराठी माणसाचं कल्याण करा, सुडानं वागू नका असा सल्ला राऊतांनी दोघांना दिला। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीतील 1419 घरांच्या कामाला वेग देण्यात आला आणि या घरांचा ताबा डिसेंबरपर्यंत देण्याचं नियोजन आहे। त्याचवेळी नायगावमधील 864 घरांचंही काम वेगात सुरू असून या घरांचा ताबा डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे। ठाणे भिवंडी मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी ऐवजी शुक्रवारी पाणी बंद असणार आहे। मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर ही पाणी कपात आहे। पनवेल महापालिकेने सुरू केलेल्या शासकीय सवलतीच्या अभय योजनेला करदात्यांकडून उदंड प्रतिसाद मिळतोय। अवघ्या 4 दिवसात या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 13,16,32,13 रुपयांचा कर जमा झालाय। तसंच करदात्यांनी 5,58,80,127 रुपयांची सवलत मिळवली। मुंबईत डिसेंबरपर्यंत मोनोरेलच्या 10 नव्या स्वदेशी बनावटीच्या गाड्या सेवेत दाखल होणार आहेत। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक ही मार्गिका तोट्यातून बाहेर पडावी यासाठी MMRDAचे प्रयत्न सुरू आहेत।
नवी मुंबईतील उरणमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदीमुळे खाडीतील ताज्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे खवय्यांचा खिशावर त्याचा भार पडलाय। श्रावणपूर्व मेजवानीच्या निमित्तानं मासळीची मागणी तर भाव वाढलेले असतानाही मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी केली जाते। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेच्या प्रयत्नांमुळे खासगी गाडीचा प्रवास रोरो सेवेद्वारे करता येणार शक्य होणार आहे। रोरोची सेवा 23 ऑगस्ट पासून सुरू होत असून यासाठी 21 जुलै रोजीपासून आरक्षण सुरू झालं। तर रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान ही सेवा उपलब्ध असेल। ही सेवा कोलाड ते वेर्णा अशी दोन बाजूने फक्त अंतिम स्थानकाकरिता सुरू करण्यात येते। वसईच्या भागातून लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवासासाठी वसई रेल्वे स्थानकात टर्मिनस तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मात्र अजूनही प्रस्ताव कागदावर मंजूर असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यानं ही कामं पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। 2018 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पुन्हा रेल्वे टर्मिनसची घोषणा करून 2023 पर्यंत टर्मिनस पूर्ण केले जाणार असल्याचं जाहीर केलं। पवई तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकला असून आता गणेशोत्सव नवरात्रोत्सव निमित्त पवई तलावात मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारं पत्र रहिवासी आणि पर्यावरण अभ्यासकांनी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याला दिलं आहे। कोकण रेल्वेवरील कर्नाटकातील अस्नोटी आणि गोव्यातील लोलीव रेल्वे स्थानकादरम्यान 24 जुलै रोजी सकाळी 10:20 ते दुपारी 1:50 ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीत ओएची वायरची देखभाल दुरुस्ती आणि पायाभूत कामांची उभारणी केली जाईल। त्यामुळे कोकण रेल्वेवरतील रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार आहे। राज्यात स्वच्छता अभियानात 149 एसटी बस स्थानकं नापास झाली आहेत। तर राज्यातील एकूण 568 स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70 पेक्षा जास्त गुण मिळालेत। या स्वच्छता अभियानात बस स्थानकं आणि प्रसाधनगृह, बस स्थानकाचं व्यवस्थापन आणि हरित बस स्थानक अशा निकषांच्या आधारे गुण देण्यात आले। राज्यात 11वी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत 2.25 लाख विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला। यावेळी विविध कोट्यांतर्गत 39,000 प्रवेश झालेले आहेत। तर आजपासून तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे। पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झाली। यात 51,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला। या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आजपासून 24 जुलै या कालावधीत संबंधित संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रासह प्रवेश घ्यावा लागणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत येत्या काही वर्षात धरण बांधण्याचा शासनाचा विचार आहे। द्रुतगती महामार्गालगतच्या एकूण 102 गावांच्या विकासाची जबाबदारी MSRDCवर असून गावांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी MSRDCनं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत धरण प्रस्तावित केलं आहे। यासाठी पनवेल, खालापूर किंवा कर्जतमध्ये जागेचा शोध घेतला जाणार आहे। राज्यात समाज कल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात तब्बल 12,088 आंतरजातीय विवाह नोंदवले गेले। या जोडप्यांना सरकारकडून एकूण 60.43 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आलं। तर या योजनेचा उद्देश सामाजिक समतेला चालना देणं असून विविध जातींमधील विवाहाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं योजना महत्त्वाची आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन ताब्यात घेतली आहे। त्यासाठी 17 एकर जमिनीपैकी 15 एकर जमीन ताब्यात घेतली आहे अशी माहिती महाराष्ट्र सरकारनं सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली। कल्याण कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 3 वर्षात 34,805 नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या। या शस्त्रक्रिया मुंबई महापालिकेच्या प्रमुख सर्वसाधारण रुग्णालय, प्रसूतिगृहांमध्ये करण्यात आल्या। मुंबईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारली जात आहेत। या केंद्रामुळे मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया करून ते पुनर्वापर करता येईल। या केंद्रामुळे मुंबईतील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होईल। ठाणे महापालिका प्रशासनानं पदोन्नती झालेल्या 105 जणांची इतर विभागात बदली करत त्यांच्याकडे पदभार दिलाय। काही जणांनी पदभार स्वीकारला तर काही कर्मचारी इतर विभागात जाण्यास तयार नाहीयेत। दरम्यान या कर्मचाऱ्यांनी बदली रोखण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली।